जुना पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यात एका चिक्कीच्या दुकानदाराला बंदूक दाखवून पहाटेच्या सुमारास लुटण्यात आले। वीकेंड असल्याने या चिक्की दुकानदाराने पहाटे दुकान उघडले असता दोन ग्राहक तरुण दुकानात आले आणि त्यांनी कॅडबरी चॉकलेट मागितले आणि दुकानात सामसूम बघून या चिक्की दुकानदाराला मारहाण करून बंदूक दाखवत लुटले। संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। यावेळी दुकानदार तरुण घाबरला, परंतु त्यानं काही प्रमाणात विरोध केला असता त्याच्यावर हल्ला चढवला। त्यात त्याच्या गालाला दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र लोणावळा शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून त्यावर लोणावळा पोलिसांचा कोणताच अंकुश नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मात्र आता तरी लोणावळा पोलिसांनी कडक कायदे करून या गुन्हेगारीला आळा घातला पाहिजे असं लोणावळ्यातील सजग नागरिक करू लागले आहेत। अतिशय चिंताजनक आणि हा गंभीर विषय आहे। भर बाजारपेठ आणि भर बाजारात म्हणजे राष्ट्रीय महामार्गामध्ये आणि जिथे एवढ्या वर्दळ असताना अशा ठिकाणी जर कोणी बंदूक दाखवून जर अशा दुकानदाराला जर लुटायचा प्रयत्न करत असेल, दुकानामध्ये सर्व प्रकारचे सामान असतं, मालकाकडे पैसे असतात, त्याच्यात जीवितहानी देखील होण्याची शक्यता आहे। म्हणजे आज पोलीस प्रशासनाने ह्याच्यामध्ये लक्ष घालून गस्त वाढवली पाहिजे। त्याप्रमाणे दुकानदारांना एक सुरक्षा आणि सुरक्षित वाटावं अशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि अशी त्यांना एक भावना त्याच्यात निर्माण व्हायला पाहिजे की मी व्यापार करतोय आणि व्यापार करताना मी सुरक्षित आहे, आम्ही राहतो इकडे, कमवतो इकडे आणि आमचं दुकान घर हे सगळं जवळपास असल्यामुळे प्रत्येक वेळेला आम्हाला आता भीतीच्या छायेखाली जर वावरायचं असेल तर या गोष्टीला जबाबदार कोण? पोलीस प्रशासनाने या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे आणि त्या बाबतीत एक नवीन काहीतरी नियमावली म्हणा किंवा नवीन एक पद्धतीने नुसते व्यापाऱ्यांना व्यापार करतात म्हणून तुम्ही असं वाऱ्यावर सोडू शकत नाही, त्यांनाही तुम्ही सुरक्षा प्रदान केली पाहिजे।